सगळ्यात पहिलं बडेजी, हम्म. आमचे जे संभाजीनगरचे उमेदवार आहेत, हम्म. त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की कामानिमित्त बाहेर गेलेले मतदारसंघातून जे लोक आहेत, जे आमचे मतदार आहेत, हम्म. त्यांना आम्ही घेऊन आलो आणि ही गोष्ट प्रत्येक कॅन्डिडेट करतो. हो. या मुंबईमध्ये सुद्धा जे रिडेव्हलपमेंटसाठी बाहेर जातात, दुसरीकडे भाड्याने राहतात, त्यांना आपल्याला आणावं लागतं आणि ते येतात आणि ते पण मग मतदान त्याला वोट करतात. चोरी म्हणणं कितपत योग्य आहे? आता मी त्याच्याकडेच येतोय हा की हा वोट चोरी म्हणणाऱ्यांच्या डोक्याची तपासणी करायला पाहिजे, हम्म. असं माझं स्पष्ट मत आहे. आता चोरी कशाला म्हणतात, हम्म. याच्याकडे जाऊया आपण. चोरी कशाला म्हणतात? मी बडेंच्या खिशातलं जे काय होतं ते मी घेतलं आणि ते माझ्याकडे ठेवलं, काहीच त्याला चोरी नाही. म्हणतात. हा. हम्म. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा की एकही माणूस अजून पकडला गेला नाही की जो सांगतो की मला भाजपने किंवा मला शिवसेनेने किंवा मला काँग्रेसने हम्म. पैसे देऊन मला मतदार बनवलं आणि मी जाऊन त्यांना मतदान केलं. बर. त्याच्यामुळे असा एकही उमेदवार नाही. म्हणजे चोरी हा जो प्रकार आहे त्या ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. चोरी नाहीये, हा एक प्रकारचा नेरेटिव्ह विरोधकांकडून केला जातोय असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत बालाजी गाडे पाटील जोडले गेलेले आहेत आणि त्यानंतर मी रविकिरण सरांकडे जाणार आहे, कारण ह्या सगळ्या बाजू ऐकल्यानंतर मला त्याचं विश्लेषण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. बालाजी गाडे पाटील, त्यांचं असं म्हणणं आहे की साप साप म्हणून भुई धोपटली जातीये, पण कुठल्याही ठोस प्रकारचं पुरावे दिले जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. हा फक्त नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला सत्तेकडे जायचंय म्हणून सत्याचा मोर्चा आहे. ते पुरावे मागत असतील तर विलासजी लगेच पुरावे देतो. हातच्या काकणाला आरसा कशाला, माझ्याकडे पुरावे आहेत. हा. त्या मोर्चामध्ये होतो. केशवजी थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपल्या सध्याच्या ज्या मतदार याद्यांवरती आपण इलेक्शन घेत आहात त्यामध्ये दुबार नाव असलेल्या मतदारांची संख्या 7,85,000 आहे. चुकीचे घर क्रमांक असलेल्या मतदारांची संख्या 2,15,00,000 आहे. एकाच घरात 50हून अधिक मतदार असलेल्या घरांची संख्या 7,00,000 आहे. मतदार आणि पालक म्हणजे आई आणि मुलगा, आई वडील आणि मुलगा यांच्यात तफावत 55 वर्षापेक्षा अधिक असलेल्या मतदारांची संख्या 17,750 आहे. दुबार वोटर आयडी असलेल्यांची संख्या 1901 आहे. मतदार आणि नातेवाईकांचे, वडिलांची किंवा पतीचे नाव एकच असलेले मतदार हे 3668 आहेत. मतदारांचा धर्म आणि त्यांच्या नातेवाईकांचा धर्म वेगळा असलेले मतदार 1841 आहेत. आणि दुसरं एक उदाहरण मी विलासजी त्यांना देतो की अशोक पवार, अशोक बापू म्हणून एक आमदार आहेत, माजी आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार आहेत. आणि उदाहरण म्हणून सांगतोय, मी अनेक वेळा सांगितलंय. मग त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि विचारलं की अमुक अमुक घरामध्ये इतके मतदार राहतात का? तर ग्रामविकास अधिकाऱ्यानं लेखी उत्तर दिलेलं आहे की अशा क्रमांकाचं घर 2015 पासून अस्तित्वात नाही. केशवजी हे पुरावे आहेत, पाहिजे तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मग नेमके अजून किती पुरावे द्यायचे की मतदार याद्या या बोगस आहेत आणि या बोगस याद्या बदलल्या पाहिजेत हे निवडणूक आयोगाला सांगतोय. बरं, एक मिनिट, याच्या पुढे जाऊन विलासजी सांगतोय की नितीन गडकरीजींनी स्वतः सांगितलंय की माझ्या मतदारसंघात स्वतःच्या भाच्याचं नाव वगळलं गेलेलं आहे. त्याचबरोबर भाजपचे लोक म्हणतायत, त्याचबरोबर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा सांगत होते. मग नेमकं निवडणूक आयोगाची बाजू घेऊन या ठिकाणावरती भाजप निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद का घेतंय हेच मला कळत नाही. इतके पुरावे आहेत. बोला आता, मला विचारायचंय भाजपच्या प्रवक्त्यांना. केशवजी